आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भारतीय जनता पक्षाचा 46वा वर्धापन दिन साजरा। भारत मातेचे पूजन आणि भाजपाचा ध्वजपूजन करून डौलाने फडकवला। नागोठणे रोशन पदके। आज भारतीय जनता पक्षाच्या 46व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागोठणे शहर आणि नागोठणे विभाग यांच्या वतीने रोहा तालुका नागोठणे मंडळ अध्यक्ष श्री महेश दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग आणि तालुका सरचिटणीस तथा महामंत्री श्री एकनाथजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत मातेचे पूजन आणि भाजपचा ध्वजपूजन करून डौलाने फडकवला। त्याचबरोबर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय व अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले। प्रास्ताविक भाषण ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विवेकजी रावकर यांनी केले। त्यात त्यांनी सुरुवातीच्या काळापासून भाजपची वाटचाल कशी होती हे सांगितले। त्यानंतर शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी भाजपची सध्याची वाटचाल आणि लोकाभिमुख उपक्रम आणि सर्वसामान्यांचे हित जपणारा पक्ष म्हणून आज भाजपा तुमची आमची सर्वांची देशातील प्रमुख राजकीय पक्ष असल्याचे सांगितले। आज आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात जगात आपल्या देशाचे नाव आणि वर्चस्व असल्याचे दिसून येते। राज्यात आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विकासाची कामे करत असल्याचे शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी आवर्जून सांगितले। गणेश घाग यांनी पुढे सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले की अफवांना बळी पडू नका। काही समाजकंटक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यांना समजून सांगा। अनेक कल्याणकारी योजना केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केल्या आहेत, ते आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपानजी जांभेकर यांनीही फोनवरून शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांना भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला व शुभेच्छा दिल्या आणि असेच उपक्रम एकोपाने घेण्याचे सांगितले। माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोरभाई म्हात्रे यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागोठणे शहर अध्यक्ष म्हणून श्री गणेश घाग यांना शुभेच्छा दिल्या आणि असेच कार्यक्रम आयोजित करून पक्ष संघटना शहरात वाढवा असे सुचवले। यावेळी नागोठणे भाजपा कार्यालयात तालुका सरचिटणीस श्री एकनाथजी ठाकूर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निखिलजी मडवी, विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानदेव शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेया कुंटे, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ अपर्णा सुटे, शिक्षण सेलचे तालुका उपाध्यक्ष श्री धनराज उमाळे, तालुका क्रीडा संयोजक श्री शेखर गोळे, श्री विवेक रावकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री सागर शिर्के, श्री तीरथ पोलसाने, श्री अंकुश सुटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नागोठणे विभागीय अध्यक्ष सन्माननीय श्री ज्ञानदेव शिर्के, रोहा तालुका शिक्षण सेलचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री धनराज उमाळे सर आणि आत्ताच आपल्यासोबत सहभागी झालेल्या रोहा तालुका नागोठणे मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौ अपर्णाताई सुटे, त्याचबरोबर आपल्याला नेहमी यांचं मार्गदर्शन मिळतं असे आपले ज्येष्ठ श्री विवेकजी रावकर, त्याचबरोबर नागोठणे शहराचे चिटणीस श्री तीरथ पोलसाने। आज आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन साजरा करण्यासाठी आज मोठ्या उत्सुकतेने आज नागोठणे शहराच्या कार्यालयात जमा झालो। जसं बंधूंनी सांगितलं की 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, त्यावेळी भारतीय जनता पार्टीची खरोखरच परिस्थिती अतिशय खराब म्हणता येईल की त्यावेळी देशात खासदार निवडून येत नव्हते, परंतु आज 2026च्या 2014 पासून आपण आपल्या भारताचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी करते आणि 2014 पासून आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारताने आज अटकेपार झेंडा फडकवलाय आणि देशाच्या बाहेरची आजूबाजूची परिस्थिती आपण आज बघितली तर अन्य देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना आज आपले नागरिक इथे सुखी आणि खुशाल जिंदगी व्यतीत करतायत। हे सर्व भारतीय जनता पार्टीचं कल्पक नेतृत्व, अतिशय सुंदर आणि नियोजित धोरण
या सर्व माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपल्या भारताला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले आणि आज आपण सर्वजण या भारतीय जनता पार्टीचे घटक म्हणून समाजात वावरत असताना आपल्याला खरोखरच अतिशय अभिमानाची फील येते की आज एवढ्या मोठ्या पक्षाचे आपण अनुयायी आहोत, पदाधिकारी आहोत. आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आपल्याला भारत रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.